नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे तुळजाभवानीच्या दर्शनाला येत असताना रस्त्यात मरण आलेले भवानी भक्त राज्य करते. आई तुळजाभवानी म्हटले की महाराष्ट्राची कुलस्वामिनी. छत्रपती शिवरायापासून या कुलस्वामिनीचा महिमा या महाराष्ट्रामध्ये अखंड त्या ठिकाणी दरवळताना आपल्याला दिसतोय. त्यामुळं छत्रपती शिवरायांच्या भोसले कुळापासून ते शेवटच्या आस्थापर्यंत बहुतेक छत्रपतींची घराणे असतील किंवा त्यानंतर असणारे सरदार मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचे वारसदार आजही या ठिकाणी तुळजाभवानीची वारी त्या ठिकाणी करताना दिसत आहेत. अशा वेळेला स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या तुळजाभवानीला येत असताना, तुळजापूरला येत असताना रस्त्यात काही राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मरण आले आहे. अशाच एका 2-4 राज्यकर्त्यांचा या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. वेगळ्या अशा प्रकारची कथा, वेगळ्या अशा प्रकारची माहिती संदर्भावर आधारित. त्यामुळे आपल्याला विनंती करण्यात येते की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब त्या ठिकाणी जरूर करा, लाईक करा आणि शेअर करा. त्यानुसार जे पहिले सरदार आहेत तर ते आहेत नागपूरचे जानोजी भोसले. नागपूरचे जानोजी भोसले म्हणजेच त्या कालखंडातलं पराक्रमी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, जे छत्रपती होण्याकरता, सातारचे छत्रपती होण्याकरता त्यांनी कंबर कसली होती. त्यामुळं माधवराव पेशव्यांनी त्यांचं मोठ्या प्रमाणात शीतयुद्ध त्या ठिकाणी चालू असायचं. त्यामुळं बऱ्याच मोहिमेमध्ये त्यांनी अप्रत्यक्ष सहभाग त्या ठिकाणी नोंदवला नसल्यामुळे मराठ्यांची फौज अडचणीत आलेली आहे. मात्र बंगालवर मराठ्यांचं जवळपास 60 वर्ष वर्चस्व निर्माण करून या भोसले घराण्याची वेगळ्या अशा प्रकारची ओळख करून दिली होती. तर ते जानोजी राजे भोसले. तर जानोजी राजे ज्यावेळेस नागपूरवर माधवराव पेशव्यांना भेटायला थेऊर या ठिकाणी गेले, तिथं त्यांची भेट झाली आणि त्यानंतर ते परत निघालेत. जात असताना त्यांनी पंढरपूरचं दर्शन केलं, जेजुरी केली आणि ते तुळजापूरला आले. तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते परत निघाले. तर त्यावेळेला नळदुर्गच्या खाली, तुळजापूरच्या तालुक्यामध्ये असणारा नळदुर्ग जो किल्ला आहे त्याच्या खालच्या बाजूला असणारं येडोळा नावाचं गाव आहे. त्यांना पोटशूळ आणि तापेचा त्या ठिकाणी फार मोठा प्रादुर्भाव झाला आणि त्याच्यामध्येच 16 मे 1772 रोजी याच ठिकाणी जानोजी भोसलेंचं निधन झालेलं आहे. तिथं त्यांची समाधी, त्यांच्या 2 पत्नी त्या ठिकाणी सती गेले होते, त्यांचीही समाधी त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर अशा रीतीनं या तुळजाभवानीला आल्यानंतर, दर्शन होऊन गेल्यानंतर त्यांचं निधन झालं, ही वेगळी घटना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दुसरी घटना जी आहे तर त्याच्यामध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या ज्या बहीण आहेत त्यांचं नाव आहे अन्नूबाई. अन्नूबाईचा विवाह नारो महाजी जोशी, त्या कालखंडातलं फार मोठ्या अशा प्रकारचं मुत्सद्दी व्यक्तिमत्व, या नारो महादेवांचा जो मुलगा आहे व्यंकटराव यांच्याबरोबर त्या ठिकाणी झालेला होता. तर व्यंकटरावांचं लवकरच निधन झाल्यानंतर या घराण्याची जबाबदारी अन्नूबाईवर त्या ठिकाणी पडली आणि अन्नूबाई किंवा हे जे असणारे नारो महादेव जोशी हे घोरपडे म्हणून इचलकरंजी संस्थानामध्ये त्या ठिकाणी फार मोठं त्यांचं राज्यकारभार तिथं होता. संताजी घोरपडेंनी दिलेली ही जागीर होती इचलकरंजीची आणि त्यानुसार जे अन्नूबाई आहेत तर अन्नूबाईंनी आपल्या हातामध्ये कारभार घेतला आणि या शहराची, या परिसराची किंवा आपल्या जागिरीची फार मोठ्या अशा प्रकारची प्रगती त्यांनी घडवून आणली आहे. तर त्या अन्नूबाई ज्यावेळेस तुळजाभवानीच्या दर्शनाला आल्या, इथं तुळजापूरला आल्यानंतर लसणे यांच्या घरी त्यांचा मुक्काम होता, त्यांचं पौराहित्य त्यांच्याकडे होतं आणि त्यानंतर त्यांचं दर्शन झाल्यानंतर त्यांनाही त्या कालखंडामध्ये ज्वर किंवा तापेचा त्या ठिकाणी आजार आला आणि 30 डिसेंबर 1783 रोजी वार मंगळवार त्यांचं निधन झालेलं आहे. म्हणजे तुळजापूरमध्येच त्यांचं निधन त्या ठिकाणी झालं. ही एक वेगळी घटना आपल्याला म्हणून पाहावं लागेल. त्या अन्नूबाई म्हणजेच पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या सख्या बहीण आहेत, त्यांचं निधन तुळजापूर या ठिकाणी झालेलं आहे. त्यांची समाधी आणखी काही तिथं कुठं सापडत नाही आहे. मात्र ही नोंद पेशवे दप्तरात अस्सल नोंद आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विवाद नाही की 30 डिसेंबर 1782ला पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या बहीण अन्नूबाई यांचं तुळजापूरमध्ये निधन झालेलं आहे. तर ती घटना पुराव्याच्या आधारे आपण या ठिकाणी मांडतो आहोत. तिसरी जी घटना आणखी घडलेली आहे ते आहेत महादजी शिंदे. ग्वाल्हेर या ठिकाणी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारं हे शिंदे घराणं, उत्तरेमध्ये ज्यांनी मराठ्यांचा वचक निर्माण केला ते महादजी शिंदे. महादजी शिंदेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महादजी शिंदे हे आपल्या कुलदैवतेबरोबरच, जसं ज्योतिबा त्यांचं कुलदैवत आहे, आई तुळजाभवानी त्यांची कुलदेवी आहे आणि त्याचबरोबर बीडचे मनसूर शाह हे जे मुस्लिम संत होते, फकीर होते, त्यांचे सुद्धा हे परमभक्त आहेत. त्यामुळं
या शिंदे घराण्यामध्ये या मनसूर शाहला बीडच्या येण्याची प्रथा त्या कालखंडापासून आजही चालू आहे. तर त्यानुसार महादजी शिंदे मनसूर शाहला त्या ठिकाणी आले आणि त्याचबरोबर त्यांचं जी काही एक सासरवाडी थोरल्याची पत्नी त्यांच्या होत्या अन्नपूर्णाबाई, या बीडच्या निंबाळकरांच्या आहेत. त्यामुळं बीडला त्या ठिकाणी आले, तिथलं देवदर्शन झालं आणि त्यानंतर ते तुळजापूरच्या दिशेने निघाले. सोबत 30-40 हजाराची फौज आहे आणि त्याचबरोबर अन्नपूर्णाबाई किंवा महादजी शिंदे जे आहेत सोबत निघाले आहेत. तर या असणाऱ्या महादजी शिंदे यांच्या एक बहीण वाशीच्या कवडेंना दिल्या होत्या. कवडे देशमुख, वाशी म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातलं वाशी नावाचा तालुक्याचं गाव, तिथं असणारे कवडे देशमुख, तर त्या कवडे देशमुखांना त्यांच्या बहीण दिल्या होत्या. त्यामुळं त्यांचाही भेट घ्यावी म्हणून ते निघाले. मात्र दुर्दैवानं रस्त्यालाच बीड आणि वाशी यांच्या दरम्यान असणारं नांदूर घाट, केज तालुक्यातलं हे गाव आहे, तर तिथं ज्वर किंवा त्या कालखंडामध्ये प्लेगाच्या साथी होत्या. अचानकपणे या असणाऱ्या अन्नपूर्णाबाई या नांदूर घाटमध्ये त्यांना फार ताप वाढला, त्या गंभीर त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि अशा वेळेला 26 एप्रिल 1792ला अन्नपूर्णाबाईचं या नांदूर घाट या ठिकाणी निधन झालेलं आहे. अन्नपूर्णाबाईची समाधी आजही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर हे असणारे महादजी शिंदे पूर्ण 13 दिवसाचे पूर्ण विधी त्यांचे केल्यानंतरच त्यांनी नांदूर घाट त्या ठिकाणी सोडलं. तर अशा रीतीने हे तिसरं व्यक्तिमत्व जे महादजी शिंदेच्या जे पत्नी आहेत अन्नपूर्णाबाई, यांचं सुद्धा या तुळजाभवानीला येत असताना रस्त्यात निधन झालं. ही घटना या ठिकाणी आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि चौथी जी घटना घडली होती तर त्याच्यामध्ये खुद्द एका छत्रपतीचं निधन या दर्शनादरम्यान झालेलं आहे. तर ते छत्रपती म्हणजेच करवीर किंवा कोल्हापूरचे छत्रपती बुबासाहेब महाराज. तर ते सुद्धा आपल्या लवाजम्यासह तुळजापूरला आले, तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि परत जात असताना मोहोळ ते पंढरपूरच्या दरम्यान असणारं येवती नावाचं गाव, या मोहोळ तालुक्यातलं एक गाव आहे. तर तिथं त्यांनाही तशा प्रकारचा आजार झाला, गंभीर झाले, ताप्याने त्यांचे फणफणत होते. तर अशा वेळेला 1838 साली या बुबासाहेब महाराजांचं म्हणजेच कोल्हापूरच्या छत्रपतींचं याच असणाऱ्या येवती या ठिकाणी निधन झालेलं आहे. हे बुबासाहेब महाराज म्हणजे वैरागच्या निंबाळकर घराण्याचे भाचे, म्हणजे निंबाळकरांच्या एक जी कन्या होत्या कमळजाबाई, यांचा विवाह बुबासाहेब महाराजांची तिथं झाला होता. तर त्याही त्यांच्यासोबत होत्या. तर अशा रीतीनं एका छत्रपतीचं निधनसुद्धा या तुळजाभवानीच्या दर्शनादरम्यान त्या ठिकाणी झालं. ही घटना या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर अशा रीतीनं एक 4 घटना या ठिकाणी मुद्दाम मी घेतलेल्या आहेत की तुळजाभवानीला येत असताना योगायोगाची घटना आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग नाही आहे. त्या कालखंडामध्ये प्लेगसारख्या फार भयंकर अशा प्रकारच्या रोगाला लोकांना बळी पडावं लागत होतं. तर त्याच्यानं दुर्दैवानं याच्यामध्ये ही जी काही 3-4 सरदार मंडळी असतील किंवा त्यानंतर असणारी खुद्द छत्रपती, तिथं त्यांचं निधन या ठिकाणी झालं. याच्यामधली आणखी एक घटना म्हणजेच फक्त महादजी शिंदेच्या पत्नीचं दर्शन या तुळजाभवानी झालं नव्हतं, त्याच्या अगोदर निधन झालं. बाकी जानोजी भोसले असेल, अन्नपूर्णाबाई असतील, ज्या पेशव्यांच्या बहीण आहेत, आणि त्यानंतर छत्रपती यांचं मात्र दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याला जात असताना रस्त्यामध्ये निधन झालं. अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी घडल्या. तर अशा रीतीनं म्हणजे एक वेगळी घटना म्हणून आपण याच्याकडे पाहतो. अन्यथा तुळजाभवानीचा दर्शनाचा आणि याचा कुठल्या प्रकारचा संबंध आहे, ती जी काही सेवा असेल, परंपरा असेल, या सर्वच घराण्यांनी त्यानंतरच्या कालखंडामध्ये तशीच चालू राहिलेली आपल्याला दिसते, तशीच चालू ठेवलेली दिसते. आज तक ती परंपरा चालू आहे. मात्र फक्त वेगळंपण काढण्याकरता म्हणून ही घटना आपल्यासमोर देत आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच त्या ठिकाणी सांगा. कमेंटमध्ये आपले स्वागत आहे. लाईक करा आणि जरी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.